हॅलो शुभम, माझं नाव मैथिली आहे. मी HR मॅनेजर आहे आलोक इन्स्टिट्यूटमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या प्लेसमेंटसाठी. मला कळू शकेल तुझ्या ओव्हरऑल जर्नी बद्दल, तू कसं इथे आला आहेस, काय इन्स्पायर केलं तुला इथे ट्रेनिंगसाठी? नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव शुभम मलिक. मी IT बॅकग्राऊंड असल्यामुळे मला डेटाबेसमध्ये इंटरेस्ट होता, पण मला सपोर्टमध्ये काम लागले. तर IT सपोर्टमध्ये ग्रोथ माझी दिसली नाही. म्हणजे करिअरमध्ये नक्की आपल्याला ऍक्च्युअलमध्ये त्या करिअर रिलेटेड मला जास्त ग्रोथ नसल्याने मी मित्राचा सल्ला घेतला. तर त्याने मला सजेस्ट केलं की आपल्या त्या आलोक इन्स्टिट्यूट म्हणून एक डेटाबेस रिलेटेड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टूल्स शिकण्यासाठी आपल्याला आलोक इन्स्टिट्यूटचा बऱ्यापैकी हेल्प होऊ शकते. तर त्याने मला ते सजेस्ट केल्यानंतर मी आलोक इन्स्टिट्यूटमध्ये माझी बॅच जॉईन केली डेटाबेसमध्ये. तर ओरॅकल DBA असा हा मला डेजिग्नेशन पाहिजे होते, तर त्यामध्ये मला मिळून गेले सहज. तर त्यामध्ये ओरॅकल DBA मध्ये असं मला समजून आले की नक्की त्याचे एन्व्हायरमेंट कसे असते कसे नसते, तर ते पूर्णपणे मला प्रॉपर गायडन्स आलोक इन्स्टिट्यूट मधून लाभला. ओके, मग तुझा ट्रेनिंग एक्सपिरियन्स कसा होता इकडे, त्याच्याबद्दल सांगा मला. तर ट्रेनिंग एक्सपिरियन्स म्हणजे माझे ट्रेनर विश्वनाथ सर होते. तर विश्वनाथ सरांनी मला गायडन्स म्हणजे ऍक्च्युअली इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला नक्की कोणते कोणते पॉईंट्स क्लिअर करावे लागतात, तर कशा प्रकारे आपण पास होऊ शकतो त्या इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी, तर त्याबद्दल त्यांनी मला भरपूर अशी माहिती दिली. तर प्रॅक्टिकली त्यांनी मला नॉलेज दिल्यामुळे आर्किटेक्चरवर जास्त करून पॉईंट्स असल्यामुळे तर ते आर्किटेक्चर इंटरव्ह्यूला आपल्याला क्वेश्चन्स वगैरे विचारतात. आर्किटेक्चर आणि त्याचे प्रॅक्टिकल लिनक्स कमांड्स वगैरे सर्व गोष्टी क्लिअर झाल्या मला त्यामुळे, आणि तो इंटरव्ह्यू मी इझिली क्रॅक करू शकलो. ओके, मग तू येणाऱ्या अपकमिंग बॅचेसना काय सल्ला देशील? तर येणाऱ्या अपकमिंग बॅचेसला असा सल्ला देईन की आलोक इन्स्टिट्यूट हे डेटाबेससाठी एक नंबर असल्यामुळे, म्हणजे डेटाबेस रिलेटेड ऍडव्हान्स शिकण्यासाठी तुम्हाला आलोक इन्स्टिट्यूट हे तुम्ही जॉईन करू शकता. ओके, सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन शुभम अँड बेस्ट ऑफ लक. थँक्यू.